उर्र. अहो डॅडी, असं काऊन ओरडू राहिले? मावर देणारडे चालतं ना. अरे सांडा, उठ ना, दिवस बनला ना. थंडी पाहिली का किती आहे? थंडी कुठे? मले नाही दिसू राहिली. तुम्हाला थंडी बघायची का? मग बाहेर जाऊन बसा, मग समजन नाकातली शेंडाईची कुल्फी बनल्यावर. माया शेमडाची कुल्फी खायची का तुले? अहो झोपू दे राव 5 मिनिटं. तू जर आताच्या आता उठला नाही ना, तर तू मोबाईलच फोडून टाकन मी. अहो उठलो मी, फक्त माया मोबाईलला हात नका लावू. उपकारच केले आमच्यावर उठून. याच्या तोंडातून दुराळा कसा निघू राहिलं? यानं विडा पिल्या वाटतं. ऐ ऐ, काय झालं? काऊन आरडू राहिली? आरडू राहिली म्हणजे मी आरडू राहिली? मी काय जनावर आहे का? अहो तसं नाही, मावा म्हणायचा अर्थ असा होता. काय झाला? कशाला बोलावलं? आता कशा आले वटणीवर? गिवरी सपेट आणि टेकरी पेट. अव पण मले बोलवलं कशाले होतं? हे आपलं पोरग बिघडलंय, वाया गेलंय. माहीत झाले का यायले? काय केलं यानं? तू सांग फक्त. उलटे पाय बांधून मारतो यालं. अव मी आले तवा याच्या तोंडातून दुराळा निघत होता. बिड्या पिल्या हे ना. दुराळा नव्हता मॉम, वाफ होती वाफ. हिवाळ्यात तोंडातली वाफ निघती. हे पाय. ह ह ह. हिच्या गोळ्या आटपल्या वाटतंय. दुराळा आणि वाफेतला फरक कळत नाही. असं वया, मले वाटलं तू बिड्या पिल्या. बरं झालं मी न बिड्या नव्हतं पिलं, नाहीतर तुम्ही दोघांनी मले वाट्याचं नव्हतं केलं असतं. नाही रे मावा लाल. लाल? मावाईचं पिवळं व्हायचा टाइम आलता. आदित्य, का रे खेबड्या, सकाळ सकाळ तोंड घेऊन काऊन आला आमच्या घरी? काय भंडारा आहे का? अहो काका, मले पाहून तुम्ही एवढं गरम का होता? तुले पाहिलं ना, माया तळपायाची आग मस्त जाते. अय, तुम्हाला समजत नाही का? घरी यायले लेकराचा असा अपमान करतात का? काकू, या घरात फक्त तुम्हीच समजदार रे. बाळाच्या हा घेईन ना काकू मी चहा घेईन मी, फक्त दुधाचा अंदाज आहे. अरे बाळा, मी विचारू राहिले, तू घरून चहा पिऊन आला का घरी गेल्यावर चहा पिणार रे? सोडला काकू मी आजपासून चहाचा त्याग केला मी आजपासून. बरं केलं ते, तेवढी साखरपत्ती वाचल आमची. तू म्हातारी लय खराब रे. अरे तू यायच्या आधी त्यांनी मला झापलं. बरं ते जाऊ दे, काय म्हणत होतास? चल ना बाहेर जाऊ शेकायला, जाळ केलाय. का रे फेकूचंद, थंडी कसं काय वाढली या वर्षी? अव बाबा, बर्फ पडू राहिलं जम्मू आणि काश्मीर तिकडं, म्हणून एवढी थंडी वाजू राहिली. बाबा चला ना आपण पण जाऊ जम्मू काश्मीर तिकडं. बर्फाचे गोळे खायले, घरून साखर घेऊन जाऊ. अरे बिघडेल बापाच्या बिघडेल अवलादी, जम्मू काश्मीरच्या थंडीत मरसून तू. लय थंडी आहे तिकडं. अहो बाबा, हे पोरग कोण आहे? माया पोराचं बेन आहे, मावा नातू ये. नाचू राहिलो, लुंगी डान्स. एवढे मोठे डोळे हाय तू ये, वटवागळा वाणी. तर दिसू राहिलं नाही का तुले? शेकू राहिला म्हणून. बाबा, हा नाक तोड्या कोण आहे? अरे शेपटा, नातू आहे मावा. काय काम करतो बाळा तू? खातो आणि हाकतो. चांगलाच खावदाडा आणि हागरा आहे तू.
होय हागरा म्हणून राहिला का माया नातवाला? आताच शेमड पोरग आहे तू. जाऊ दे ना बाबा, कुठं डोकं लावताय या बिघडेल पोरायलं. आजकालची पोरं लय शायनी झालेत. वा 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 वा, काय भारी ज्ञान देता तुम्ही लोकायले. ज्ञानी बाबा, तुमची बायको तुम्हाला घरात भांडी घासायला लावती आणि बाहेर लोकायले ज्ञान शिकवता का? दादा, तुम्ही दोघं काय काम करता? पोपट पकडतो आणि त्याले लय फटकी देतो. पकडला का मग एखादा? प्रोसेस चालू आहे. का रे दाद्या, किती थंडी या वर्षी? थंडी तर आहेच बर का. अरे पोरा ओ, इथं काहीच थंडी नाही म्हटलं. आमच्या काळात इतकी थंडी होती की पायाचं बरफ बना जाय. मग तुम्ही बर्फ खायचा काय? तुम्ही सुधरायची नाही. आव म्हाताऱ्या, सुधरून कोणाचा फायदा नाही झाला. मग आता कुठं गेली तुमची अक्कल? तू ना खेबड्यावानी तोंडाच्या माया संग हिशोबानी वागा जाय. मावा झटका पाय. तू ना खेबड्यावानी तोंडाच्या माया संग हिशोबानी वागा जाय. मावा झटका पाहिला नाही तू अजून. आमच्या बाबाचं लय खराब काम आहे. राग आला ना त्याले तर दारू पिते, दारू पाणी टाकून. अरे सुधरा रे पोराओ, मोकारपणा कमी करा जाय. जरासक अभ्यास करा, नाहीतर मोठे झाल्यावर ना भिकारी वसाल भिकारी. जसे भिकारी तुम्ही झाले तसे का? तुम्हाला डोकं लावणं म्हणजे अपमान करणं आहे. मग लावतच काय याला डोकं? गुपचाप मारा ना.